नमस्कार, मी भारतभूषण शेंबेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. एक छोटासा किस्सा आहे. परमेश्वराचं नामस्मरण केलं की परमेश्वर आपल्याला प्रसन्न होतो आणि आपण काय मागू ते देतो. असं ऐकल्यानंतर एका गृहस्थानं असं ठरवलं की आपण काही करायचं नाही, फक्त परमेश्वराचं नामस्मरण करायचं आणि काय असेल ते मागून घ्यायचं. असं ठरवत होतो आणि जंगलामध्ये जातो आणि एका महाकाय खूप मोठ्या दगडावर तो जाऊन बसतो आणि परमेश्वराचं नामस्मरण चालू करतो, देवाचं नाव घेत असतो. असं करत 1-2 नाही, चांगली 10 वर्ष लोटतात. 10 वर्षानंतर खरोखरच त्याच्या नामस्मरणामुळं देव प्रसन्न होतो आणि देव त्याच्या समोर येऊन म्हणतो, "वत्सा, डोळे उघड आणि तुला काय पाहिजे ते माग." हा जो डोळे मिटून नामस्मरण करत बसलेला असतो तो हळूहळू डोळे उघडतो, बघतो तर समोर साक्षात परमेश्वर. त्याच्याकडे बघतो एकदा खालपासून वरपर्यंत, हा नक्की परमेश्वरच आहे का? तो म्हणतो, "अरे मीच आहे परमेश्वर, तुला काय पाहिजे ते माग." तो म्हटला, "माग म्हणजे असं लगेच मागणार नाही." म्हणाला, "मागणार तर आहेच." म्हणाला, "पण काय मागायचं अजून ठरवलेलं नाही. पहिला मी काय मागायचं ते ठरवणार, पहिला लिस्ट काढणार, मग त्याची प्रायोरिटी ठरवणार, पहिला काय नंतर काय ते, आणि मग मागणार." देव म्हणतो, "अरे तू माग, मी द्यायलाच आलो तुला." द्यायला आलो म्हणजे उपकार केलेले नाही. 10 वर्ष नाव घेतलं तेव्हा आलाय तुम्ही, तेव्हा इथं गप्प उभा राहायचं. मी पहिला लिस्ट काढणार आहे, मग ठरवणार आहे काय मागायचं ते. देव म्हटलं, "आता काय माग, तर थांबतो मी इथं वाट बघत तुझी." हेच झालं, लिस्ट काढायला काम चालू झालं. आता देव तिथं उभा राहिला होता. हे सगळं बघून तो जो महाकाय दगड होता, त्या दगडानं असा विचार केला की परमेश्वर अनायसे इथं आलाय आणि थांबणार आहे थोडा वेळ, तर आपण पण काहीतरी मागून घेऊ. म्हणून त्यानंही परमेश्वराला म्हटलं, "परमेश्वर, तुम्ही आता इथं आलेलेच आहात आणि थोडा वेळ थांबणार आहे, तर माझी छोटीशी इच्छा आहे, तेवढी पूर्ण कराल काय?" देव म्हटलं, "माग, काय पाहिजे तुला?" तर तो दगड म्हणाला की हा जो गृहस्थ आहे, हा गेली 10 वर्ष माझ्या डोक्यावर बसला होता. माझी एवढीच इच्छा आहे की ह्याच्या डोक्यावर मी एक 10 मिनिटं बसणार आहे.